तुळजाभवानीची कथा. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे शक्तिपीठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही हीच देवी कुलदैवत होती. माध्वी ऋषी आणि भस्मासूर. खूप वर्षापूर्वी माध्वी नावाचे एक महान ऋषी तुळजापूरच्या परिसरात तप करीत होते. त्यावेळी भस्मासूर नावाचा राक्षस लोकांना त्रास देत होता. त्याला शिवजीकडून वरदान मिळाले होते, ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्मासुरात होईल. भस्मासुराने या वरदानाचा गैरवापर सुरू केला. लोक भयभीत झाले. देवांची प्रार्थना. लोक आणि ऋषी एकत्र येऊन देवीला प्रार्थना करू लागले. तेव्हा माता भवानीने उग्ररूप धारण केले. सिंहावर आरूढ झाली. ती युद्धभूमीत उतरली. भस्मासुराचा वध केला. देवी आणि भस्मासूर यांच्यात घोर युद्ध झाले. शेवटी देवीने आपल्या तलवारीने भस्मासुराचा वध केला. त्या ठिकाणी देव कायमस्वरूपी वास करू लागले. आजचे तुळजापूर हेच ते पवित्र स्थळ आहे. शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी आई जिजाऊंसह तुळजाभवानीच्या चरणी आले. भक्तिपूर्वक प्रार्थना केल्यावर देवीने शिवरायांना स्वतःची जगदंब तलवार दिली आणि आशीर्वाद दिला, धर्मासाठी लढ, माझी शक्ती तुझ्या पाठीशी आहे. या आशीर्वादामुळे शिवरायांचे कार्य यशस्वी झाले. सण आणि श्रद्धा. आजही नवरात्रीत तुळजापूरला लाखो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. भक्तांचे म्हणणे आहे की जिथे श्रद्धा आणि भक्ती आहे तिथे तुळजाभवानी नेहमी कृपा करत राहते.